नमस्कार मंडळी, आपण पाहताय मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा. मी नागेश लांजे आपल्यासोबत. आता आपण अहमदपूर येथे गायकवाड कॉलनी येथे या ठिकाणी संस्कार बुद्ध विहार अहमदपूर येथे आहोत आणि या ठिकाणी 2026 सार्वजनिक भीम जयंती महोत्सव अहमदपूर येथे मोठ्या उत्साहात निघणार आहे आणि त्याचं एक संयोजन मीटिंगच्या द्वारे करण्यात आलं होतं. या ठिकाणी आपण संयोजक टीमद्वारे त्यांच्या टीमसोबत बोलणार आहोत की या 2026च्या जयंती उत्सवाचं कशाप्रकारे नियोजन असणार आहे आणि काय सर्व मोठ्या संख्येने बांधव या ठिकाणी उपस्थित होते. काय चर्चा काय झाली म्हणजे काय सांगाल आपण? जय भीम. मी चंद्रशेखर भालेराव 2025च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अध्यक्ष होतो आणि आज जयंती महोत्सव समितीची बैठक झाली आणि सर्वानुमते आदित्य गुळवे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही 7 दिवस जय भीम फेस्टिवल साजरा करत आहोत आणि त्याच पद्धतीनं यावर्षी देखील 2026मध्ये देखील आम्ही 7 दिवस भरगच्च असे चांगले कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. आज जयंती महोत्सवाच्या सर्व कमिटीच्या वतीने माझ्यासोबत आहेत की अध्यक्षपदी आदित्य गुळवे यांची निवड झालेली आहे. आदित्य शिवाजीराव गुळवे यांची निवड झालेली आहे. व काय सांगाल की या जयंती महोत्सवाचा तुमच्याकडे जबाबदारी दिली आहे, कशाप्रकारे पार पडाल? ही जबाबदारी जी दिली आहे, खूप मोठी जबाबदारी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व टीमवर आमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आम्ही सर्व टीम मिळून यावर्षी जेवढं काही आमच्यानं चांगलं करणं होईल त्याचं आम्ही पूर्णपणे करू आणि काही कार्यक्रमाला गालबोट न लागता जेवढं व्यवस्थित कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात येईल तेवढा आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही करू. उपक्रम राबवायचा असा प्रयत्न करू. कांबळे सर, तुमच्याकडे एक उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. कसं आहे की ज्याप्रमाणे दिवाळी साजरी होते त्याच्याप्रमाणे आपण भीम जयंती महोत्सव साजरा करतो, मोठ्या उत्साहात साजरा करतो. मोठ्या संख्येने बाहेरून सर्व लोक येतात या ठिकाणी या जयंती उत्सवाला. काय संकल्पना असणार आहे, कशा प्रकारे नियोजन करणार आहात? हो, नक्कीच तुम्ही म्हणल्याप्रमाणे जयंती बाबासाहेबांची म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही यावर्षी दिवाळीसारखी जयंती साजरी करणार आहोत. त्यामध्ये सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम असेल, बालकांसाठी असेल, या सर्व प्रकार कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करणार आहोत. खरं पाहिलं तर आपण बऱ्याच दिवस झालं ज्यावेळेस याच गायकवाड कॉलनीतून ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघते ते मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक जे की थोर आपले समाजसुधारक असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब यांना डोक्यावर न घेता डोक्यात कसं घेता येईल, त्यांचे विचार समाजापर्यंत कसे पोहोचता येतील याच आपल्या या जयंतीच्या रॅलीमधून आपल्याला पाहावयास मिळतं. लेकिन याही 2026च्या जयंतीमध्ये कशाप्रकारे बदल करण्यात येतील आणि काय देखावे असतील हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि याच पुढचे अपडेट आपण पाहत राहणार आहोत. पाहत राहा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, अहमदपूर, लातूर.